ज्यांचा मुलांक 4 आहे, म्हणजे ज्यांची बर्थडे नंबर 13, 4, 22, 31 आहे, अशा लोकांना कुठला फील्ड, कुठला व्यवसाय हा तुमच्यासाठी चांगला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्पेशली एक लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या घरामध्ये अशी मुलं असतात, त्यांचं नेचर कसं असतं, त्यांचा आवड कशामध्ये आहे, या गोष्टीचं तुम्हाला लहानपणीच कळालं तर तुम्ही त्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्यांना अजून आवड निर्माण करू शकता. म्हणून ही रील नक्की सेव्ह करा, शेअर करा. जर तुमची बर्थडे असेल किंवा घरामध्ये लहान मुलं असेल तर, आणि कुठला बिझनेस तुमच्यासाठी योग्य असेल हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर 4, 13, 22, 31 यांचा प्लॅनेट राहू मानला जातं. तर राहुल जेव्हा आपण बघतो ते एक तर खूप हुशार ग्रह मानला जातो. या लोकांचा मॅनेजमेंट स्किल खूप छान असतो. त्यामुळे मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुम्हाला ही लोक मोठ्या पदावर पाहिलेली, म्हणजे मोठ्या बॉस या पदावर पाहतात. त्याचबरोबर IT सेक्टरमध्येही खूप छान जातात. एरो टेक्नॉलॉजिकलमध्ये खूप छान जातात. म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंग, IT, आर्मीमध्ये, कायदेशीर ज्या वकील असतात, लॉमध्ये असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा पाहायला जातात. CA मध्ये खूप छान बघितली जातात. अकाउंटमध्ये, ट्रॅव्हलमध्ये, गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला ही लोक फार चांगली पदावर पाहायला मिळतात, कारण अतिशय हुशार असतात. एखादी गोष्ट जर ठरवली मला पाहिजे तर त्याच्या पाठीमागे ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते कष्ट करतात. त्यामुळे फार चांगल्या गोष्टी तुमच्या जॉबसाठी या आहेत. त्याचबरोबर तुम्ही व्यवसायही खूप छान करू शकता. व्यवसायाची सुद्धा मी नावं दिलेली आहेत. तर काय होतं इथे, ट्रॅव्हलमध्ये म्हणा किंवा शेती ह्याच्यामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, ह्याच्यामध्ये सुद्धा, कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान करू शकता. शेअर मार्केटमध्ये सुद्धा खूप छान करू शकता. फक्त एवढंच आहे की कधी कधी अतिशय जास्त विचार करता, त्याचबरोबर पटकन पटत नाही कुणाचं, त्यामुळे थोडंसं पार्टनरशिप करत असताना थोडंसं लक्ष ठेवा, विचार करून डिसिजन घ्या. या सगळे क्षेत्र तुमच्यासाठी योग्य आहेत. नक्की ह्याचा अभ्यास करा. त्याच्याबद्दल जर आवड असेल तर शिक्षण घ्या आणि यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल. नक्की आवडली असेल तर रील लाईक करा, शेअर करा. बेस्ट ऑफ लक.